सत्कार करावा। पांडुरंगाची मूर्ती पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। जगत राजा पांडुरंगाची मूर्ती देऊन आपल्या ढाण्या वाघासाठी दोन्ही हात वरती। कोण आला रे कोण आला, अरे कोण आला रे कोण आला। यानंतर सांगोला तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं सांगोला तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं काठी घोंगडे व ढोल देऊन आदरणीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। सांगोला तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं काठी घोंगडे व ढोल देऊन सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। बीरा पुकळे, भाऊसाहेब यमगर, शाहू मेटकरी, डॉक्टर सुधाकर महारनवर, बाबा इमडे, शहाजी खरात, शिवाजी कोळेकर, हरी सरगर, अनिल मोठे, भागवत तंडे आणि राजेंद्र जगन्नाथ देशमुख या धनगर बांधवांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जय भवानी, जय भवानी। या ठिकाणी सकल होलार समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मंचावर सन्मान संपन्न होतोय। अमोलजी गेजगे आणि शिवाजीराव जावीर यांच्या वतीने या ठिकाणी सकल होलार समाजाच्या वतीने या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय। जय जय मल्हार, बाळूमामाच्या नावाने, बिरुदेवाच्या नावाने धन्यवाद। सकल धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी तिथून बोला सर, तिकडे बोला। या ठिकाणी या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते आपले प्रभुचंद्र झपके सरांना विनंती करतोय की आपण तमाम सांगोल्यातील मायबाप जनतेला या ठिकाणी संबोधित व्हावं। आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार श्रीयुत दीपक आबा साळुंखे पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी अथांग अशा जमलेल्या आणि आबांच्या वरती प्रेम व्यक्त करण्यासाठी नव्हे तर मतदानातून जादू दाखवणारे आपण सर्व मतदार बंधू भगिनीनो, मला 2च मिनिटं दिलेली आहेत। मी एकच भूमिका मांडतो की 1985 पासून दीपक आबा राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आहेत। 85 साली वय बसत नाही म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं। 90 असेल आणि पुढची प्रत्येक निवडणूक असेल, भले ते काँग्रेस पक्षामध्ये असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील, प्रत्येक वेळेला त्यांनी तिकिटाची मागणी केली, परंतु केवळ आणि केवळ पक्षादेश मानून त्यांनी 5 वेळेला इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या आमदाराला निवडून देण्यासाठी मदत केली आणि मागच्या वेळेला तर केवळ आणि केवळ दीपक आबाच होते म्हणून या ठिकाणी सध्याच्या आमदारांचा विजय झालेला आहे। या दोन्ही शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा हे दुसरे उमेदवार असतील, या दोघांच्याही मनात ही जाणीव असली पाहिजे की केवळ दीपक आबांची मदत होती म्हणून आतापर्यंत तुम्हाला विजयाचे हार मिळत गेले। या बिचाऱ्या दीपक आबांनी दोघांनाही विनंती केली की मी इतक्या वेळेला तुम्हाला मदत केली आहे, मला एकदा तुम्ही मदत करा। हीच भूमिका मी आपल्या समोर मांडतोय की शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल
त्यांनी दीपक आबांना न्याय दिलेला नाही आणि हा न्याय मागण्यासाठी आज दीपक आबा आपल्या सर्वांच्या समोर आहेत. माझ्या कल्पनेप्रमाणे या ठिकाणी 40 ते 50 हजार लोक आहेत. प्रत्येकानं स्वतः एक आणि आणखीन एक एवढी 2च मतं आबांना दिली तर खऱ्या अर्थानं जनतेनं हा न्याय दिला ही भूमिका आपणाला घेता येईल. म्हणून मी आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणाने विनंती करतो की दीपक आबांच्या अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये देवानं न्याय दिलेला आहे. मतपत्रिकेवरती क्रमांक 1 ला दीपक आबांचं नाव आलेलं आहे. आता क्रमांक 1 च्या मताधिक्यानं त्यांना निवडून देण्याचा न्याय तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचा आहे. तो आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद झपके सर, आपण या ठिकाणी संबोधित झालात. आणि यानंतर महाविकास आघाडी ही महाराष्ट्र शासनाचा विकासाचा मुकडा आहे. महाविकास आघाडी ही महाराष्ट्र शासनाचा मुखडा आहे आणि दीपक आबा तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा आहे. तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा आहे. दोन्ही हात वरती. आज या ठिकाणी सांगोल्याच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक अशा या सभेमध्ये उद्याच्या 20 तारखेला आम्हा सगळ्यांना मतदान करायचं आहे आणि हे मतदान करते वेळी मशालीच्या चिन्हाचं बटन दाबून आपण प्रचंड मताने मला विजयी करा आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करा हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज उपस्थित आहे. गेली सातत्यानं 30-35 वर्षाच्या काळामध्ये या सांगोला तालुक्यामध्ये कधी जात पात पक्ष पार्टी न बघता 18 तास या तालुक्यातल्या जनतेची सेवा करण्याचं काम हे तुमच्या दीपक आबानं केलेलं आहे. हे सगळ्या सांगोला तालुक्यातल्या जनतेला माहित आहे. गेल्या 25 वर्षामध्ये आघाडीच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे गणपतरावजी देशमुख यांना प्रामाणिकपणानं साथ दिली. 19च्या निवडणुकीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे मला थांबावं लागलं. त्यावेळेला आदरणीय उद्धव साहेब आपण मला फोन करून विनंती केली की आबा या वेळेला एवढ्या आमच्या गड्याला बाहेर काढा. तुमच्या विनंतीला साहेब मान देऊन मागच्या विधानसभेला त्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रामाणिकपणानं काम करून या ठिकाणी त्यांना विजयी केलं. निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेला मी माझी उमेदवारी घोषित केली त्यावेळेला मी सांगोला तालुक्यातल्या जनतेला विनम्रपणानं हात जोडून विनंती केली की गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मी प्रामाणिकपणानं मदत केलेली आहे. आमच्या 2 तरुण नेत्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी आणि केतन आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की बाबा या वेळेला मी उभारलेलो आहे. गेल्या 25 वर्षाचा पैरा तुम्ही आता फेडा आणि दुसरे आमचे शहाजी बापू पाटील तुम्हाला मुंबई दाखवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तुम्ही या वेळेला थांबलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती केली. परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आमच्या 2 नेत्यापैकी एक नेत्याला उमेदवारी मिळाली बाबासाहेबांना आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गणपतराव देशमुख साहेबांचे वारस आहेत. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुमच्या दोघांचं जेवढं वय आहे तेवढी वर्ष सेवा दीपक आबानं गणपतराव देशमुखांची केलेली आहे. वारसा हक्क तुम्ही सांगू शकत नाही. उद्धवजी साहेब मी आपले उपकार आणि आपण केलेला आशीर्वाद माझ्या आयुष्यामध्ये कधी मी विसरू शकणार नाही. कारण ज्या वेळेला तुम्ही मला मुंबईला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं दीपकराव तुम्ही आमच्याकडे या आणि मशाल हातामध्ये घ्या. मी उद्धव साहेबांना सांगितलं साहेब 30 वर्ष माझी अडचण सारखीच होती आहे. पुन्हा काहीतरी गोंधळ व्हायचा आणि मला थांबायला लागायचं. परंतु उद्धव साहेबांनी मला सांगितलं दीपकराव मशाल हातामध्ये घ्या. सांगोल्याचा उमेदवार शेवटपर्यंत तुम्हीच असाल
युती तुटली तरी चालेल, पण दीपक आबा तुमचं चिन्ह बदलणार नाही. साहेब, मी आपल्याला या ठिकाणी मनापासून नतमस्तक होतो. गेल्या 30-35 वर्षाच्या काळामध्ये साहेब, आज महाराष्ट्रातलं वातावरण आपण बघितलं. प्रत्येक सभा ही आपली ऐतिहासिक होत आहे. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊन, कालच पवार साहेबांनी सांगितलेलं आहे, ज्याचे जास्त आमदार तो मुख्यमंत्री. त्यामुळे उद्धवजी साहेब, निश्चितपणानं मला खात्री आहे, उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपणच त्या ठिकाणी त्या आपल्या या निवडणुकीच्या निमित्तानं जाणार. साहेब, मी या सांगोला तालुक्याच्या जनतेच्या वतीने फक्त आपल्याला काही मागण्या या ठिकाणी भविष्य काळातल्या मागणार आहे. गेली अनेक वर्षापासून या सांगोला तालुक्यामध्ये अनेक जणांनी राजकारण केलं. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकासाची कामं करायचा प्रयत्न केला. पण साहेब, मला बोलताना या ठिकाणी फिरताना मनापासूनची खंत वाटते की इथं आमची बसलेली तरुण पोरं आहेत. 35 वर्ष झालं, 40 वर्ष झालं, आमच्या या तरण्या बांड खोंडांना कोण पोरगी दिना झालंय का? तर हिला नोकरी नाही आणि उद्योग नाही. म्हणून मी साहेब आपल्याला विनंती करणार आहे, उद्याच्या विधानसभेनंतर मुंबईला आल्यानंतर मी पहिली मागणी करणार आहे, या सांगोला तालुक्यामध्ये 4 ठिकाणी घेरडी, जवळा, कोळा, संगेवाडी, धायटी आणि महूद परिसरामध्ये 4 MIDC आणि माझ्या भाळवणी गटामध्ये 5 MIDC, 50,000 कोटी रुपयाच्या एवढ्या MIDC तुम्ही माझ्या सांगोला तालुक्याला दिल्यानंतर साहेब, दरवर्षी आमच्या तरुणाच्या सामुदायिक विवाहाला तुम्हाला निश्चितपणानं बोलवेन. एकदा उद्योग उभा राहिला की त्या ठिकाणी निश्चितपणानं आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळतील, धंदा मिळेल आणि आमच्या तरुणाची नोकरी लग्न करायला पुरी सुद्धा भरपूर येते. या ठिकाणी साहेब, दुसरं आमचं दुर्दैव आहे, टेंबू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा या सगळ्या योजनेमध्ये उद्धवजी साहेब, आम्ही टेलला आहोत, आम्ही शेवटी आहोत. आणि दर पाण्याच्या वेळेला माझ्या सांगोलेकरांना या ठिकाणी भीक मागावी लागते. आपण सत्तेवर आल्यानंतर या सांगोल्याचं पाणी जेव्हा पाणी सुटेल त्यावेळेला पहिलं पाणी माझ्या सांगोल्याला आलं पाहिजे आणि नंतर पाठीमागं भिजलं पाहिजे. हा कायदा आपण त्या निमित्तानं करावा आणि माझ्या सांगोलेकराला न्याय द्यायची भूमिका घ्यावी. हे सगळं करत असताना अर्ज ज्या वेळेला भरायचा होता त्यावेळेला अनेक मंडळींनी सांगितलं, 30 वर्षाच्या काळामध्ये दीपक आबांनी काय केलं. अरे 30 वर्षाच्या काळामध्ये दीपक आबांनी काय केलंय? तुमची दुर्बीण आणा, तुमची बगल बच्चे बसले असतील. दीपक आबांनी 30 वर्षाच्या काळामध्ये एवढं सगळं मिळवलेलं आहे, हे येऊन तुम्ही या ठिकाणी मोजा. ही कमाई माझी 30 वर्षाची आहे. सांगोला तालुक्यामध्ये साहेब, डाळिंबाचा आणि बोराचा माझा सांगोला तालुका. या ठिकाणी माझा शेतकरी डाळिंबाच्या रोगानं उद्ध्वस्त झालेला आहे. डाळिंबाचं संशोधन केंद्र आणि त्याच्या वेळचा प्रक्रिया करायचा उद्योग या ठिकाणी नाशिकचे आमदार, मंत्री, पूर्वश्रमीचे शिवसेनेचे भुसे साहेबांनी सांगोल्याला आमच्या ते डाळिंबाचं केंद्र झालं होतं, ते नाशिकला नेलं. मी आपल्याला विनंती करेन की आमच्या या फळ प्रक्रियेचा उद्योग पुन्हा माझ्या सांगोला तालुक्याला या ठिकाणी आला पाहिजे, ही विनंती या ठिकाणी मी आपल्याला करणार आहे. साहेब, आमचं डाळिंबानी शेती उद्ध्वस्त झाल्यानंतर माझा शेतकरी बळीराजा दुधाच्या धंद्याकडे या तालुक्यामध्ये वळलेला आहे. आणि साहेब, आपण असताना बऱ्यापैकी 32-35 रुपये दुधाचा दर होता. सरकार गेल्यानंतर साहेब आता दूध उत्पादकाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. मी या निमित्तानं आपल्याला कळकळीची माझ्या बळीराजाच्या वतीनं विनंती करेन, उद्याचं सरकार सत्तेवर आल्यानंतर किमान 40 रुपयाचा हमी भाव माझ्या दुधाला मिळाला पाहिजे, ही विनंती माझ्या बळीराजाच्या वतीनं मी या ठिकाणी करेन. आणि दुधाच्या प्रक्रियेचा एक मोठा उद्योग माझ्या सांगोला तालुक्यामध्ये आपण दिला पाहिजे. साहेब, सातत्यानं पूर्वीचा दुष्काळ असल्यामुळे माझ्या तालुक्यातली अनेक मंडळी पिढ्यानपिढ्या मुंबईला स्थायिक झालेली आहेत, त्या ठिकाणी पुण्याला स्थायिक झालेली आहेत. आणि त्या ठिकाणी एकत्र येण्यासाठी आणि आमच्या सांगोलेकरांचा त्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये आवाज उठवण्यासाठी आपण या राज्याची सूत्र भविष्य काळामध्ये हातामध्ये घेतल्यानंतर या सांगोला आणि पुण्यामध्ये आम्ही सांगोलेकर अशा पद्धतीच्या 2 भव्य अशा वास्तू शासकीय खर्चानं आम्हाला त्या दोन्ही ठिकाणी त्या करून द्याव्यात, म्हणजे आमच्या मुंबईच्या आणि पुणेकरांच्या मंडळींना त्या ठिकाणी एकत्र येता येईल. या ठिकाणी आमच्या राज्यातले गलाई बांधव
या मानपट्ट्यातले दुष्काळी पट्ट्यातले भारत देशामध्ये संबंध आहेत, परंतु त्यांचा धंदा असुरक्षित आहे. धंदा असुरक्षित आहे. भविष्य काळामध्ये आपलं सरकार सत्तेवर आल्यानंतर या गलाईच्या धंद्याला सूक्ष्म आणि लघु उद्योगामध्ये त्याचा समावेश करण्याची विनंती मी या ठिकाणी करत आहे. आणखी या ठिकाणी साहेब, माझ्या तालुक्यामधले हजारो तरुण त्या ठिकाणी बाहेर ड्रायव्हिंगच्या निमित्तानं अनेक ड्रायव्हर माझे भारतभरामध्ये आणि राज्यभरामध्ये आहेत, परंतु या ठिकाणी ड्रायव्हर लोकांना आरटीओ आणि अनेक मंडळीचा फार मोठा त्रास त्या ठिकाणी होतोय. भविष्य काळामध्ये या बाबतीमध्ये काही सुरक्षितता त्या ठिकाणी मला मिळाली पाहिजे, की जेणेकरून माझ्या सांगोला तालुक्यातल्या ड्रायव्हरकडे कोणी तिरक्या नजरेनं बघायची हिंमत होऊ नये, अशा पद्धतीचा निकाल तुम्ही या निमित्तानं मी घ्यायला पाहिजे. ही सगळी मी निमित्तानं देणार. माझा मानपट्ट्यामध्ये धनगर समाजाचा मोठा बांधव आहे. या ठिकाणी साहेब मेंढपाळाचा मोठा धंदा, मेंढी पाळण्याचा आणि चरण्याचा मोठा धंदा आहे. या ठिकाणी मी आपल्याला निम्रपणानं विनंती करेन की माडग्याळ मेंढी म्हणून आमच्या भागामध्ये प्रसिद्ध आहे. या माडग्याळ मेंढीचं ब्रीडिंग सेंटर सांगोला तालुक्याला व्हावं आणि 500 कोटी रुपयाचा या ब्रीडिंगचा सेंटरचा मोठा प्रकल्प या दुष्काळी पट्ट्यामध्ये सांगोल्याला तुम्ही द्यावा, की जेणेकरून माझा धनगर समाज बांधव, मेंढी पाळणारा बांधव आहे, त्यांचं या ठिकाणी भविष्य काळामध्ये लोकरीच्या निमित्तानं त्या लोकरीतून स्वेटर, शाल ह्या सगळ्या गोष्टी मिलिटरीमध्ये देता येतील आणि त्या ठिकाणी माझ्या धनगर समाज बांधवाचं जीवनमान निश्चित उंचावेल. साहेब, माझी धाकटी बहीण जयमाला गायकवाड ही जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीची सभापती म्हणून काम केलं, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलं. या तालुक्यामध्ये 25,000 महिलांचे बचत गट त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. पण माझ्या महिला भगिनींना त्या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी एकत्र येण्यासाठी महिलांचं त्या ठिकाणी एक आपल्याला विनंती करेन की स्वर्गीय मीनाताई ठाकरे महिला उद्योग भवन माझ्या प्रत्येक सांगोला तालुक्यामध्ये आपण दिलं पाहिजे आणि हा ऐतिहासिक निर्णय तुम्ही भविष्य काळामध्ये घ्यावा, की जेणेकरून माझ्या सगळ्या माय भगिनी स्वकर्तृत्वानं उद्याच्या भविष्य काळामध्ये अगदी आनंदानं जगू शकतील. साहेब, गेली 12 वर्ष झालं माझ्या गोरगरिबाला रेशनिंग कार्ड मिळत नाही. अनेक ठिकाणी बघितलं तर सरकारचा नियम आडवा येतोय. मी आपल्याला विनंती करेन की ज्यांनी मागेल त्याला या ठिकाणी रेशनिंग कार्ड या ठिकाणी मिळालं पाहिजे. दुसरी माझी विनंती आहे साहेब, या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं अनेक महामंडळ जाहीर केली. जसं येईल तसं आहेराची यादी वाचू तशी महामंडळ जाहीर केली, पण 1-1 रुपयाची तरतूद सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी झाली नाही. आपण सरकारमध्ये सत्तेवर आल्यावर या प्रत्येक महामंडळाला आर्थिक तरतूद या ठिकाणी करून प्रत्येक महामंडळाला किमान 500 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी आपण करावी, ही माझ्या तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करेन. साहेब, एल्मार समाज माझ्या तालुक्यामध्ये मोठा एल्मार बांधव आहे, पण त्यांची कुठल्याही प्रकारची नोंद या ठिकाणी झालेली नाही. भविष्य काळामध्ये आपण सत्तेवर आल्यानंतर माझ्या ह्या एल्मार समाजाला आपण न्याय द्यावा, अशी मी या ठिकाणी कळकळीची विनंती आपल्याला करतो. या ठिकाणी ओलार समाजाचा सांस्कृतिक भवनचा विषय आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी माझ्या तालुक्याच्या वतीनं मी आपल्याला निश्चितपणानं ही निवेदन देणार आहे आणि आपण या भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टीची पूर्तता करावी, एवढंच या निमित्तानं सांगेन. साहेब, आता लय जण देव पाण्यात घालून बसलेले आहेत. पहिल्यांदा म्हणत होते आबाचा अर्जच राहत नाही. आबाचा अर्ज राहिल्यानंतर आणि अर्ज भरायची गर्दी बघितल्यानंतर सगळ्यांची झोप उडलेली आहे. आणि साहेब, आज तुमची सभा झाल्यानंतर उद्याच्याला कदाचित एखादा पट्ट्या पाठिंबा सुद्धा मला देऊ शकेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून मगाशी सांगितलं की कुणाला बघायचं असेल तर येऊन जरा माणसं मोजून बघा. 30-35 हजार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5-5 मतं धरली तर पीटी मोजायची कळायची नाही. साहेब, मी नशिबवान एवढा आहे, तुम्ही मला आशीर्वाद दिला, तिकीट दिलं, बॅलेट पेपरवर माझं नाव सुद्धा मशालीचं 1 नंबरवर आहे. नाद करायचा नाही, 1 नंबरचं बटन दाबायचं
आणि आपले शिवसेनेचे हृदय सम्राट पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी 20 तारखेला आपण प्रचंड मतानं मला विजयी करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. या ठिकाणी आपण संबोधित झालात. खरं तर आपण आजारी पडल्यानंतर कोणत्या जातीचा डॉक्टर शोधत नाही, कोणत्या पक्षाचा डॉक्टर शोधत नाही. जर आपल्या सांगोला तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपले डॉक्टर फक्त दीपक आबा आहेत. यानंतर या ठिकाणी संबोधित होतील महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. या ठिकाणी 2 पक्ष प्रवेश होतील. भारतीय जनता पार्टी सेल अध्यक्ष सोलापूर जिल्हा डॉक्टर परेश खंडागळे, भारतीय तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस सन्मान्य श्री आनंद फाटे आणि अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा आबाने या ठिकाणी येतोय. माननीय श्री गोविंद अंबादास कोरे, परमेश्वरजी गेजगे आणि माननीय रणजितसिंह विठ्ठल देशमुख तसेच या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने या ठिकाणी प्रवेश आणि या ठिकाणी होतोय, त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. यानंतर माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणं नाही, रामानंतर आचरण नाही, गरुडानंतर भरारी नाही आणि स्वर्गीय बाळासाहेबांसारखं व्यक्तिमत्व. अरे भगवे आमुचे रक्त तळपतो हात वरती. जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना शिवसेना. अरे कोण आलं, अरे कोण आलं. चला, जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्ही सगळेजण ठरवूनच आलेले आलात ना. आणि तुमच्या समोर मी दीपक आबांना सांगतोय की तुम्ही इथल्या सगळ्या तालुक्याचा पाढा वाचलात, पण हे निवेदन मी आता हातामध्ये घेणारच नाही. तुम्ही आमदार होऊन विधिमंडळामध्ये आल्यानंतर जर तुम्ही मला हे दिलं तर मी सगळ्या गोष्टी मंजूर करणार. बरोबर ना? आता तुमच्यावरती आहे दीपक आबांना पाठवायचं की नाही. तुम्हाला पाठवावंच लागेल. पण एक काम करायचं, मला सांगा जरा, रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का हो? नाही, एक तिकीट पाहिजे. आहे कोणाची ओळख? 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीचं. मग परत जाऊ दे त्यांना. काय झाडी, काय डोंगर. बसा तिकडे, झाडं मोजत बसा. प्रत्येकाचं एक नशीब असतं. देव संधी देत असतो. त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. गेल्या वेळेला एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली, तुम्ही सगळ्यांनी त्यांना संधी दिली आणि त्यांनी नुसतं संधीचं नाही तर आयुष्याचं मातेरं केलं. किती माज म्हणजे किती माज असायला पाहिजे. लय म्हणजे काय एकदमच लय. पण ज्यांनी त्यांना मोठेपण केलं होतं त्यांना माहिती नव्हतं की हेच सगळेजण त्यांचा माज सुद्धा उतरवू शकतात. मी आलोय त्यांचा माज उतरवायला आलेलो आहे. मी आलोय गद्दारांना गाडायला आलेलो आहे. आणि मी आलोय ते गद्दारांच्या छाताडावरती पुन्हा एकदा भगवा रोवायला आलेलो आहे. अरे गद्दारांना काय वाटलं, ते गद्दार म्हणजे काय सगळी लोक गद्दार? पण महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्र कधी गद्दारांना क्षमा करत नाही. आणि या गद्दाराला सांगायचे, तिथला डोंगर तू पाहिलास,
पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलंस. हे तुला 23 तारखेला दिसणार आहे. त्या टकमक टोकावरनं हे सगळेजण कसा तुझा राजकीय कडिरोट करतील ते बघ. आणि मग तुझी जी काय मस्ती होती, काय नव्हतं दिलं, सगळं दिलं होतं. आणि प्रामाणिकपणाने सांगतो की खरं म्हटलं तर गेल्या वेळेलाच मी दीपक आबांना उमेदवारी देणार होतो आणि तसं आपलं बोलणंही झालं होतं. पण मध्येच एक तो धरण फोडणारा खेकडा घुसला. कोण तुम्हाला माहिती आहे? आणि त्यांनी सांगितलं की साहेब माझं ऐका, हा 100% निवडून येतो. म्हटलं ठीक आहे. मग दीपक आबांना मी हात जोडून विनंती केली की आबा जरा माफ करा, असं असं मला करावं लागतंय. आणि त्यांचं कौतुक मला एवढ्यासाठी वाटतं की त्यांना सांगितल्यानंतर कुठेही लांडी लबाडी केली नाही, गद्दारी तर अजिबात केली नाही, बंडखोरी नाही केली. पण ठीक आहे उद्धवजी, मी आणतो निवडून. म्हणजे असा सैनिक आपल्याला पाहिजे, तुमच्यासाठी लढणारा. याला म्हणतात सैनिक. आता त्यांनी सांगितलं ना किती वर्ष थांबले होते. आता झालं. जी काय मध्ये तुमच्या स्पीड ब्रेकर होते ते सगळे आता आपण सपाट केलेले आहेत. एक मोठं ढेकुळ आहे ते पण यावेळेला सपाट करून टाकायचंय. आता निवडणूक रंगात यायला लागलेली आहे. साधारणतः 1 आठवड्यापूर्वी मी मुंबईत असताना मला पत्रकारांचे फोन यायचे की उद्धवजी यावेळेला काय लोकसभेसारखं काही दिसत नाही हो. म्हटलं का हो? नाही अजून काय असं गरम नाही होत. म्हटलं थांबा जरा, ही मशाल अजून आमची पेटली नाही, मग सगळ्यांचं सगळं गरम होईल. आता बघा कशी पेटले मशाल, धगधगते. आणि मी जिथे जातोय तिथे अशी तोबा गर्दी होते. लोक वाट बघतायत, जनता वाट बघते. जो गद्दारीचा वार त्यांनी केला तो केवळ उद्धव ठाकरेवरती नाही केला, शिवसेनेवरती नाही केला, तर आपली आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवरती यांनी वार केलेला आहे. आहेत आता मोदी आणि शाह फिरतायत. अमित शहाबद्दल तर काय बोलायचीच बात नाही. तो लगेरो मुन्नाबाई बघितलं होतं ना तुम्ही, त्यातले सर्किट सारखे फिरतायत. क्या करने का है भाई, किसको उठाने का है, बोलना भाई तू, मैं करेला है ना. मैं काय माणसं, काय भाषा. आणि येऊन जाऊन काय. आता दीपक आबा तुम्ही जसं या सांगोलेकरांच्या व्यथा सांगितल्या, अजूनही त्या निऱ्या उजव्या कालव्याचं पाणी थेट टेलपर्यंत येत नाही. कधी येणार? मी विदर्भात गेलो होतो, मराठवाड्यात गेलो होतो, सगळीकडे शेतकरी हवाल दिले. इथे तुझं सुद्धा शेतकरी आलेत का? तुम्हाला शेताला भाव मिळतोय शेतमालाला तुमच्या? अरे पण आम्ही 370 कलम काढलं ना, 370 कलम काढलं ना, काढलं की नाही? मग तुम्हाला शेतमालाला भाव नाही मिळत? आम्ही 370 कलम काढलं. काय कशासाठी कुठे बोलताय? माझ्यावरती टीका करतायत की उद्धव ठाकरे 370 कलम काढायला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत बसलेत. अमित शहाजी तुम्हाला जरा डोक्याला ब्राह्मी तेल वगैरे लावा. कारण जर का तुम्हाला स्मृतिभ्रंश झाला असेल तर आठवण करून देतो की 370 कलम हटवताना शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला होता. आणि आम्ही कोणावर बसतोय काय करतोय ही हेरगिरी करण्याच्या पेक्षा जरा एका गोष्टीचं उत्तर तमाम महाराष्ट्राला द्या आणि देशाला द्या की जेव्हा तिथल्या काश्मीरमध्ये आपल्या पंडितांवरती, हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, त्यांच्या हत्या होत होत्या, अतिरेकी त्यांची घरदारं बळकावत होते, तेव्हा मोदी आणि शहा हे नाव त्यांच्या घराच्या बाहेर कोणाला माहित नव्हतं. त्या काळात फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला होता. काय पंतप्रधान नव्हते बाळासाहेब?
आणि मग तुम्ही 370 कलम काढल्याचा जो काही डंका पिटताय माझ्या इथल्या तहानलेल्या शेतकऱ्यासमोर, माता भगिनींसमोर, 370 कलम काढून किती वर्ष झाली? त्यावेळेला जेव्हा आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आसरा दिला. मग पंतप्रधानपदी मोदी बसलेत, गृहमंत्री म्हणून अमित शहाजी तुम्ही बसला आहात. 370 कलम काढल्यानंतर किती काश्मीरी पंडितांना पुन्हा तुम्ही घरी घेऊन गेलात हे मला आधी पहिलं सांगा, मग तुमचा डंका पिठा. आज महाराष्ट्रातली जनता रोजगार मागते, तुम्ही सांगता 370 कलम काढलं. महाराष्ट्रातली जनता हमीभाव मागते, शेतकरी हमीभाव मागतोय, तुम्ही सांगताय राम मंदिर बांधलं. राम मंदिर बांधताना आम्ही नव्हतो तुमच्यासोबत. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी देखील गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या मंत्र्यांना घेऊन मी राम मंदिरमध्ये गेलो होतो. पण तुम्हाला सगळ्यांना काहीतरी असं भासवायचं, पुन्हा हिंदू मुस्लिम वाद आणायचा, आपण काहीतरी थोडंसं एक भान आपलं हरपतं आणि पुन्हा त्याने एकदा डोक्यावर घेऊन बसतो. इथले जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती का नाही बोलत? एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मुंबई पासून सांगोला किती लांब आहे ना? मग एवढ्या लांब असलेली मुंबई कोणाच्या घशात घालतायत? हा, जरा मोठ्याने बोला ना. अदानी. म्हणजे 400 किलोमीटर वरती किती अंतरावरती असलेली मुंबई कोणाच्या घशात घालतायत हे तुम्हाला कळतंय? मग उद्या विचार करा, यांचं सरकार परत आल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती अदानीचं नाव आलं तर काय होईल? येऊ शकेल की नाही शकेल मला सांगा तुम्ही. तुम्हाला वाटतं आज अतिशयोक्ती करतोय, पण मी एक ठरवलेलं आहे, आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जी मुंबई अदानीच्या घशात घातले, जी त्याच्या घशातनं काढून मी माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना तिथे मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देणार आहे. देऊन दाखवणारच. येऊन दाखवा मध्ये आडवे. एक महाराष्ट्र म्हणून काय आपल्याला स्वाभिमान आहे की नाही? काय मोदी शहानी यायचं आणि टपल्या मारून जायचं आणि मग त्यांनी टपली मारून गेल्यानंतर मग पुन्हा आपण शाहू फुले आंबेडकर म्हणून उभं राहायचं? हा महाराष्ट्र मर्दांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला तुम्ही पायपुसणं समजू नका. आणि दुसरा एक विषय फार महत्वाचा, तुम्हाला आज ही अतिशयोक्ती वाटत असेल, पण शांत डोक्याने विचार केल्यानंतर पट्टे की नाही ते मला सांगा. हा संपूर्ण पट्टा इथून पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे ना? मग ते साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील, इतर काही उद्योग असतील. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यानंतर सहकार हा राज्याचा विषय, पण केंद्रामध्ये सहकार खातं तयार केलं गेलं आणि ते खातं अमित शहानी स्वतःकडे ठेवलेले. आता यांना जे काय वाटतंय, पलट्यात तिकडत ना, अजित पवार बिवार सगळे जात आहेत, धाडी पडल्यानंतर सगळे पलटायत आणि त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करतायत. त्यांच्या लक्षात येत नाही भाजपची नीती ही वापरा आणि फेका अशी नीती आहे. काम पाहिजे, काम करायचंय तेव्हा वापर करायचा आणि काम झाल्यानंतर फेकून द्यायचं, ही यांची दळभद्री नीती आहे. आज हे यांना पक्षात घेतील. आजच आता यांनी सुरू केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस त्यांचा मुख्यमंत्री असेल. मिंदेला म्हणा बस भांडी घासत, आणि या डोंगरवाल्याला पण म्हणा की ते मिंदेला माती देत बस भांडी घासायला मदत करायला. झाला तुमचा उपयोग संपला. मग तसंच उद्या हे सहकार क्षेत्र हे अमित शहा गिळणार नाही कशावरून? सहकारी बँका अदानीच्या घशात घालणार नाही कशावरून? ही सुरुवात आहे. एक एक पाऊल पुढे पुढे टाकत 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 त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ते त्यांचा काही तो नारा आहे ना, बटेंगे तो कटेंगे, तसं नाहीये. हम महाराष्ट्र को लुटेंगे आणि दोस्तों को बांटेंगे. यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि यांच्या दोस्तांमध्ये तो वाटायचा आहे. बरं, जसं अमित शहानी मला काश्मीरची आठवण करून दिली,
तशीच एक घटना आता 4 दिवसापूर्वी घडली, तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये. मला मी ते ऑनलाईन बातम्या वाचल्या म्हणून मला ती कळली. कोणत्याही पेपरमध्ये आल्याचं मी तरी पाहिलेलं नाहीये. मोदी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते, अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते, त्याच वेळेला मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार होत होता. 31 वर्षाची आदिवासी महिला, 3 मुलांची आई घरामध्ये घुसले, तिच्या अत्याचार केला. आणि अत्याचार केलाय कमी पडले की काय म्हणून तुला जिवंत जाळून टाकण्यात आलं, जिवंत जाळून टाकण्यात आलं. तक्रार कोण घेणार? कोणाची हिंमत आहे? तक्रार झाली, आरोपींची ओळख अजून पटलेली नाही. आणि अमित शहा, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही गृहमंत्र्यासारखं वागलं पाहिजेत. तुम्ही उद्धव ठाकरेला संपवण्यापेक्षा मणिपूरमध्ये जाऊन जे हिंसाचार करतात ना, त्यांना संपवून दाखवा. मणिपूरचा हिंसाचार थांबवून दाखवा. काश्मीरचं जे तुम्ही आम्हाला सांगताय 370 कलम, अजूनही तिकडे अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत, आपल्या सैनिकांवरती होत आहेत, ते हल्ले अजूनही थांबलेले नाहीयेत, ते पहिले थांबवून दाखवा. आणि जर हे तुम्हाला जमत नसेल तर मी मोदींना सुद्धा सांगतोय, सोडा पंतप्रधान पद. तुम्हाला देशापेक्षा राज्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष जिंकावा हे महत्वाचं वाटत असेल तर पंतप्रधान पद सोडा, गृहमंत्री पद सोडा. आणि जसं आम्ही फिरतोय आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक, तसं मोदी आणि शहानी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरलं पाहिजे. कुठे आमच्या तुम्ही मन की बात करताय, आम्ही जन की बात करतोय, जनतेची गोष्ट आम्ही करतो आहोत. हे खोकेवाले धन की बात करतायत, मी जन की बात करतोय. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. आणि इथे जे कोणी अपक्ष उभे राहिलेत, महाआघाडीचा उमेदवार एक आणि एकच आहे, दीपक आबा, ज्यांच्या हातामध्ये मशाल आहे. बाकींच्या बंडखोरे आणि अपक्षांना धूप घालायचा नाही. मी तर म्हणेन, तुम्ही महायुतीला मदत करायला आम्हाला अपशकुन करता आहात, अपशकुन करू नका. महाराष्ट्राचे शाप तुम्हाला लागतील. आहे ना, प्रत्येकाला त्याचं जे काय द्यायचं ते देत आलेलं आहे महाराष्ट्र. पण महाराष्ट्राच्या पायावरती हा धोंडा पाडू नका. जेव्हा आपलं सरकार होतं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला तुम्ही सांगायचं, एक तरी उद्योग इथून गुजरातला मी नेऊ दिला होता? एक तरी रोजगार इथून गुजरातला त्यांची नेण्याची हिंमत झाली होती? मग यांनी सरकार पाडलं ते एवढ्यासाठी पाडलं, आज यांना शिवसेनेतून गद्दारी केलेला माणूस मुख्यमंत्री म्हणून चालतो का? कारण तो त्यांचे बूट चाटतोय, तो त्यांच्या समोर शेपूट हलवतोय. पण उद्धव ठाकरे त्यातला नव्हता. कारण मुख्यमंत्रीपद गेलं तरी 72, पण मी महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही. आणि आज जर कोणाला असं वाटत असेल की मला पुन्हा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत, मला माझ्या महाराष्ट्राची स्वप्न पडतायत, मला माझा महाराष्ट्र डोळ्यात देखत लुटला जातोय हे बघवत नाही, म्हणून मी ती सगळी सत्ता असो किंवा भाजप असो त्यांना लाथ मारून मी तुमच्यासोबत तुमच्यासाठी लढायला उभा राहिलेलो आहे. कोणीतरी पाहिजे की नको? सगळेच जर का लाचार झाले तर मग महाराष्ट्र कोणाचा राहील? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र राहणार का मोदी, शहा आणि अदानीचा महाराष्ट्र होणार? हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे ठरवणारी ही निवडणूक आहे. अजूनही इथे तुम्ही काय काय सांगत होता, डाळिंब प्रक्रिया प्रकल्प पाहिजे, दुधाचा पाहिजे, याचा पाहिजे, का झाले नाहीत अजून? MIDC तरी आहे, बंद पडले. मग तुम्ही कुठे जाणार उद्योगाला? गुजरातला? हा, मोदी आले का सांगा, सगळे अर्ज द्या, आम्हाला पण घेऊन जा अहमदाबादला. नाही, सुरतला गद्दार जातात. आणि म्हणून मी ठरवलंय, तुम्ही बोलत बरं झालं, सुरतीची आठवण केली बरं झालं. मी तर ठरवलेलं आहे, तुम्हाला मंजूर आहे की नाही सांगायचं. आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहे.
मंजूर. आणि फक्त महाराष्ट्रात बांधून नाही थांबणार, मी सुरतेला सुद्धा महाराजांचं मंदिर बांधणार आहे, सुरतेमध्ये सुद्धा. मग तुम्ही माता भगिनी इकडे मोठ्या प्रमाणात जमल्यात, त्या म्हणतील हे सगळं ठीक आहे, आमचं काय, आम्हाला बरे की 1500 रुपये मिळत आहेत, बरे का हो? 1500 मध्ये घर चालतंय? काय मिळतं 1500 मध्ये? डाळ, तांदूळ, साखर, तेल, काय मिळतं? अरे आनंदाचा शिरा मिळतो की नाही? हा, नाही मिळत. जे नाही मिळत ते नशीबवान आहेत. हा, कारण ज्यांना मिळतो त्यांच्या आनंदाच्या शिऱ्यामध्ये लेंड्या मिळत आहेत, आणि हा मिंद्याचा आनंद. आणि त्या मिंद्याच्या आनंदाचा शिदा म्हणजे त्या शिद्यामध्ये लेंड्या उंदराच्या. आणि म्हणून आणखीन एक जे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महागाईने सगळे तुम्ही जे बेजार झालेले आहात, जीवनावश्यक 5 वस्तूंचे भाव आपण पुढची 5 वर्ष स्थिर ठेवून दाखवणार, म्हणजे दाखवणारच. आणि ते सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता अजिबात होऊ देणार नाही. कारण काहीतरी या गोष्टी केल्या पाहिजेत. मुलींना मोफत शिक्षण मिळतं. आता दीपक आबा तुम्ही सांगितलं मुलांना मुलीच मिळत नाही, का नाही मिळणार? मिळायलाच पाहिजे. नोकरी पहिली मिळाली पाहिजे, आणि नोकरी मिळायची असेल तर पहिलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपण आणखीन एक जे वचन तुम्हाला मी देतोय, जसं मुलीला मोफत शिक्षण मिळतं तसं मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला सुद्धा मोफत शिक्षण देणार, म्हणजे देणारच. आम्ही देतोय काय? बरं, मी मुख्यमंत्री असताना एका तरी शेतकऱ्याने माझ्याकडे मागणी केली होती की आम्हाला कर्जमुक्त करा? कोणीच केलेली नव्हती. पण मी माझं कर्तव्य बजावलं, आणि नागपूरमध्ये जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये नुसती घोषणा नाही केली, 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नाही हे तुम्ही मला सांगायचं. हे करून दाखवलंय आपण. 10 रुपयामध्ये शिवभोजन नुसतं अनाऊन्स करून नाही थांबलं, चालू केलं. कोरोनामध्ये 5 रुपयात दिलं, काही काळ मोफत दिलं. हे सगळं करतोय कारण मी परवाकडे विदर्भात होतो, आणि तिथे गाडगे बाबा, गाडगे बाबांचं सांगायचं तर माझ्या आजोबांनी त्यांचं चरित्र लिहिलंय. आणि गाडगे बाबा, माझा तेव्हा जन्मही नव्हता झालेला, अगदी आपले शिवसेना प्रमुख पण ऐन तरुण वयातील असतील. त्यावेळेला गाडगे बाबा हे आमच्या घरी यायचे. पण आजोबा नेहमी सांगायचे की घरी आले तर आतमध्ये येऊन सोफ्यावरती नाही बसायचे, दरवाजाच्या बाहेर, पाठीकडनं दरवाजाच्या बाहेर तिकडे उभे राहायचे, आणि माझ्या माला हाक मारायचे, अगं सुनबाई काहीतरी भाकर तुकडा असेल तर दे. मग आता गाडगे बाबा आलेत आत या. नाही नाही, मी इकडेच आहे. मग माझी काहीतरी स्वयंपाकाला लागायची. तुला नाही, आत्ता नाही, तुझ्याकडे शिळं पाका काय असेल तर दे. आता तुम्हाला शिळं कसं देणार? नाही, मला तेच पाहिजे. मग ठीक आहे, काय घरातलं असेल ते त्यांना द्यायची. मग ते बाहेर, घराच्या बाहेरच झाडाखाली बसून खायचे आणि निघून जायचे. पण त्या गाडगे बाबांनी जी आपल्याला एक शिकवण दिले, आज देखील राजकीय पक्ष नुसते बोलतायत जाहीरनामा म्हणून, पण देत कोणीच नाही. गाडगे बाबांची जी दशसूत्री होती की जो भुकेला असेल त्याला अन्न द्यायचं, तहानला असेल त्याला पाणी द्यायचं, ज्याच्याकडे कपडे नाहीत त्याला कपडे द्यायचे, बेघराला घर द्यायचं, तरुणांना रोजगार द्यायचा, तरुण तरुणींची लग्न लावून द्यायची. ही केवढी मोठी शिकवण आपल्या संतांनी तेव्हा सांगून गेले. कोण होते गाडगे बाबा? काय उमेदवार होते? काय होतं त्यांच्याकडे, आणि काय करायचं होतं त्यांना? पण ही माणुसकीची जी काही शिकवण आहे, ही माणुसकीची शिकवण हे आता विसरायला लागले. धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या करून, आगी पेटवून निवडून येण्याची जर काही स्वप्न बघत असतील तर यांचं हिंदुत्व मी हिंदुत्व मानायला तयार नाही. आज देखील मी येताना अनेक मुस्लिम कार्यकर्ते माझ्या स्वागतासाठी उभे होते. काय केवळ मुसलमान म्हणून त्यांना मी झिडकारून टाकू? मग भाजपला मी सांगतोय, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये दरवाजावरती बोर्ड लावा
आणि तुमच्या पक्षात जेवढे मुस्लिम असतील त्यांना सांगा तुम्हाला भाजपात स्थान नाही, जा बाहेर. करताय. आणि शिवसेना प्रमुखांचे विचार मी सोडले. काय शिवसेना प्रमुखांचे विचार होते? त्यांच्या भाषणातले एक तरी वाक्य मला काढून दाखवा की या देशातले सगळे मुसलमान हे देशद्रोही आहेत असं ते बोललेत, असं एक तरी वाक्य काढून दाखवा. कधीच नाही बोललेले. जो या देशाला आपला देश मानतो तो माझा आहे, तो जातीपाती धर्माने कोणी असेल तरी या देशाला आपला मानतो तो माझा आहे, ही शिकवणूक शिवसेना प्रमुखाने आम्हाला दिली आणि तोच विचार घेऊन मी पुढे चाललेलो आहे. काय चुकलं माझ्या याच्यामध्ये? काय चुकलं? आणि कोणत्या बाळासाहेबांचा मी विचार सोडला वाटते तुम्हाला? एक तरी विचार सोडला असेल तर तुम्ही सांगा. पण बाळासाहेबांनी असाही विचार कधी दिला नव्हता की लाथा मारल्या तरी चालतील पण भाजपची पालखी व्हा. नाही. लाथ मारण्याचा प्रयत्न केला तर तंगड काढून हातामध्ये देऊ, हा बाळासाहेबांचा विचार आहे. ज्या वेळेला तुम्हाला कोणी महाराष्ट्रामध्ये ओळखत नव्हतं तेव्हापासून, म्हणजे कधी साधारणतः 85-90 सालापासून कोणी भाजपला ओळखतच नव्हतं. त्या वेळेला जर भाजपाला आपण खांद्यावर घेऊन फिरलो नसतो तर आज आपल्या डोक्यावरती बसलेच नसते. पण त्यांच्या लक्षात नाही येत खांदा दोन प्रकारे देतात. एक खांद्यावर घेता येतं आणि दुसरा खांदा देता येतो, द्यावा लागतो. तो या निवडणुकीत आम्ही तुम्हाला देणार आहोत. या निवडणुकीत देणार आहोत. 50 खोके तर आता सुटे पैसे झाले त्यांचे. 50 खोक्यामध्ये तुम्हाला विकत घेऊ शकतात का रे? गद्दार विकला गेलाय, तुम्ही विकले जाल. पावसाचा धबधबा. अरे हा, निवडणुकीची सुरुवात झाल्यावरती एक गाडी पकडली गेली होती तुमच्याकडे येणारी. हा, कोणाची होती गाडी? असं मी ऐकलंय, खरं खोटं माहित नाही. असं ऐकलंय की त्याच्यात 25 कोटी होते पण 5 कोटी दाखवले गेले. मला माहित नाही कोणाची गाडी होती. आपण नाही बाबा, आपल्याला नाही माहिती. आता बाकीचे 20 कोटी इकडे पोहोचले असतील, मला नाही माहिती. कदाचित ते तुम्हाला वाटतील, मला माहिती नाही. पण हा हरामीचा पैसा घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य विकणार आहात का? आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की महिलांची जी आज 1500 रुपयाची जी योजना आहे यांनी बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती बंद करून टाकली. मग तुम्हाला दाखवलं की आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो पण आम्हाला हे देऊ देत नाहीत. मग आम्ही तुम्हाला वचन देतोय. अरे 1500 काय, आपण आपलं सरकार तुम्हाला 3000 रुपये देईल. अनेक जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळेपर्यंत, परवा राहुल गांधीजींनी सांगितलं ना, रोजगार मिळेपर्यंत दरमहा 4000 रुपये आपण त्यांना देऊ. बाकी दीपक आबा, मला खात्री आहे, माझा विश्वासच बसलाय की मगाशी मी सांगितलं तुमचं निवेदन मी आता घेणारच नाही. तुम्ही आमदार बनून हे निवेदन मला विधानसभेत द्यायचं तर मी त्याचा विचार करीन. आणि माझा विश्वास बसलाय की या सगळ्या लोकांनी ठरवलं, तुम्ही आणि तुमचं मत आणि तुमच्या कुटुंबातलं आणखीन एक मत, 4 जणांचं कुटुंब असेल तर 4 मतं. मग तुमच्या सोबत जे इथे आलेले नाहीत ते तुमचे मित्र, त्यांचं मत, त्यांच्या कुटुंबियांचं मत, म्हणजे सांगोल्यातली सगळीच्या सगळी मतं ही मशालीवरतीच आली पाहिजेत. मशालीवरतीच आली पाहिजेत. आणि एवढं जर का तुम्ही केलं तर मग दीपक आबा तुम्ही जे जे म्हणालात ते मंजूर आहे. वचन देताय. मी तुम्हाला एवढी वचनं दिली, तुम्ही मला एक वचन नाही देऊ शकणार. मी वचन पाळणार आहे की नाहीये? तुम्ही आहात की नाही? मग दोन्ही हात वर करून सांगा की आम्ही मशाल हातात घेतले आणि दीपक आबाच आमचे आमदार. आपलं ठरलं. विजयाची जबाबदारी तुमच्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.
साहेबांचा ताफा गेल्याशिवाय कुणीही जाऊ नये ही विनंती. साहेबांचा ताफा पहिल्यांदा जाईल, कुणीही जाऊ नका, सर्वांना विनंती राहील. राष्ट्रगीत होणार आहे, सर्वांना विनंती आहे, जागेवरती थांबा. राष्ट्रगीत होणार आहे.